कारण वर्गामध्ये छान दिसलं. तुम्ही पहिले तुम्ही करताय नंतर आपल्याला सर चेहरा दिसला तो सगळ्यांची शूटिंग घेतल्यावर मॅडम मग वरती सेंटरला वगैरे राहते. नमस्कार सर्वांना. माझं नाव आहे प्रत्यक्ष मोरे. माझी शाळेचं नाव आहे ज्ञानदेवी सगळी विद्यालय ताराबाद. आज जे आपलं जे गटकार्य आहे त्या गटकार्याचं प्रश्न निर्मिती कौशल्यावरती आधारित आम्ही हे गटकार्य घेतलेले आहे. जे आपलं क्षमता आधारित जे प्रशिक्षण 4 दिवसांचं प्रशिक्षण ते अतिशय उत्तम झालं. प्रशिक्षकांनी आरपीने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं, खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाच्या बेसवरती आज आम्ही हे जे गटकार्य हे सर्व शिक्षक जे गटकार्य आम्ही करतोय. तर आपला गट आहे क्षमता आधारित प्रश्न निर्मिती. गटाचं नाव आहे शिवरायांचा छावा. कुल क्रमांक 2 आहे. अध्ययन स्तर आम्ही निवडलेला आहे तो 3री ते 5वी, ज्याला आपण पूर्व तयारीचा स्तर असं म्हणतो नवीन ध्येय धोरणानुसार. तसं ते आमचं जे ध्येय ठरलेलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये कोणता आपल्याला अपेक्षित बदल घडवून आणायचा आहे ते ध्येय आपण ठरवलेलं आहे. ते आहे विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या साधनांची माहिती होणे हे ध्येय. आणि या ध्येयाच्या आधारावरती जी आम्ही निश्चित केलेली जी क्षमता आहे, जी शासनाने ठरवून दिलेली क्षमता, ती क्षमता आहे वाहतुकीच्या साधनांचे वर्गीकरण करता येईल. हे विद्यार्थ्यांना करता येईल का वर्गीकरण, जे आपण अध्यापन केल्यानंतर अध्ययन निष्पत्ती वाहतुकीच्या साधनांचे वर्गीकरण करतो व त्याचा योग्य वापर करतो. हे ज्यावेळेस शिकवलं जाईल, शिकवल्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थी वर्गीकरण वगैरे LOT आणि HOT आपण जे म्हणतो तर ते झाल्यानंतर ते विद्यार्थ्यांमध्ये तो आपल्याला आचरण बदल आपल्याला दिसणार आहे. आणि ते आपली अध्ययन निष्पत्ती ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस आपण ते लिहिणार आहे. आता तो पहिला स्तर आहे, तो LOT मध्ये आपण ज्ञान घेतला. वस्तुनिष्ठ त्याच्यामध्ये 2 प्रश्न घेतले. वस्तुनिष्ठ म्हणजे काय की याचं उत्तर एक आणि एकच उत्तर येणार, जे आपण साधारणतः 1 मार्काला प्रश्न घेतो मुलांना. पहिला प्रश्न आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण कशाचा वापर करतो. दुसरा प्रश्न आहे तुमच्या घरी कोणकोणते वाहने आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना जर आपण पहिले पूर्वज्ञानावर आधारित आकलनावर आधारित जर आपण प्रश्न घेतले तर ते त्या विषयाकडे त्यांना आपल्याला आणता येतं. आणि विषयाकडे आणल्यानंतर त्यांना काय माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे का नाही, ते आपण त्याच्यातून आकलनामधून समजून घेऊ शकतो. मग आकलनामध्ये आपण 2 प्रश्न शोधले. त्यांच्यामध्ये पहिला प्रश्न आहे आपल्या परिसरात कोणकोणत्या वाहनांचा वापर होतो. मग विद्यार्थी आपल्या परिसरात जे काही वाहन असेल, एखादा विद्यार्थी रेल्वे स्टेशन जवळ असेल तो रेल्वेचं नाव सांगू शकतो. एखादा विद्यार्थी बस स्टेशन जवळ असेल तो परत बसचं नाव सांगेल. एखादा विद्यार्थी आता आमच्या शाळेमध्ये मुलं बसमध्ये येतात, स्कूल बस येतात सर्व विद्यार्थी, मग ते स्कूल बसचं नाव सांगतील की आम्ही स्कूल बस येतो बा. विद्यार्थी काही सांगू शकतो. कोणी सायकलचं नाव सांगेल मी सायकलवर येतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी विचारू शकतो. पुढचे आकलनावरती आपल्या परिसरात कोणकोणत्या वाहनांचा वापर होतो. म्हणजे आपल्या परिसरात म्हणजे काय, आपल्या आजूबाजूला. मग तो रस्त्याने येताना जाताना वडिलांवर जाताना एखादा मुलगा सायकलवर बसत असेल वडिलांच्या बरोबर पुढे लहान मुलगा विद्यार्थी, बरोबर आहे काय, तो सुद्धा आपल्याला सांगेल की तो आजूबाजूला बघतो ना कोणकोणत्या वाहन बघतो, कोणकोणत्या गाड्या बघतो, ते सगळं सांगेल. मग त्याच्यानंतर जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे पाण्यातून जाणाऱ्या वाहनांची नावे सांगा. मग त्या पाण्यातून जाणाऱ्या वाहनांची नावं सांगायची त्यांना. त्याच्यानंतर आताच मोरे सरांनी लो ऑर्डर थिंकिंग बद्दल माहिती सांगितली, जे अभ्यास स्तराचा लो ऑर्डर थिंकिंग. आता हाय ऑर्डर थिंकिंगचे जे प्रश्न आहेत ते कसे घ्यावेत त्याच्यासाठी उद्दिष्ट आहे उपयोजन. उपयोजनामध्ये पहिला प्रश्न आहे गावात प्रदूषण कमी व्हावे यासाठी कोणकोणत्या वाहनांचा वापर करावा. मला आपल्याकडून कोणी सांगेल का? सायकलचा वापर, सायकल, पायी इलेक्ट्रिक वेपन. त्या ठिकाणी माननीय आपले जिल्हाधिकारी जगत शर्मा आहे यांनी त्या ठिकाणी प्रत्येक सोमवारी त्या ठिकाणी कार्यालयात जाताना किंवा काय त्यांच्यापासून आचरणासाठी प्रदूषण वगैरे प्रदूषण वगैरे होऊ नये यासाठी त्यांनी त्यांच्यापासून त्यांनी सुरू केलेला आहे. हा एक उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. एकदम बरोबर. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन बेसवर दुसरा प्रश्न आहे तुम्हाला परदेशात जायचे असेल तर तुम्ही कोणते वाहन वापराल. विमान किंवा जहाज पण वापरू शकतो. त्याच्यानंतर उच्च स्तरीय उद्दिष्ट आहे विश्लेषण. याचं उत्तर आपण दीर्घतरी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिला प्रश्न आहे वाहनांचे वर्गीकरण करा. आता इथे वाहनांची नावं आहेत जहाज, बस, रेल्वे, सायकल, विमान, रिक्षा, बैलगाडी. आता
वाहनांचे प्रकार असतात, म्हणजे जे रस्त्यावरून चालतात, हवेतून आणि पाण्यातून. तर रस्त्यावरून जाणारे वाहन सांगा मला. रिक्षा आहे, सायकल आहे, बरोबर. आणि जे जलमार्गाने जाणारे वाहन जहाज, आणि हवाई मार्ग, हेलिकॉप्टर, बरोबर, रेल्वे, एक रुळ. प्रकारे रस्ता, लोहमार्ग, रस्ते मार्ग. जे 3 प्रकारचे आहेत: रस्ते मार्ग, हवाई मार्ग आणि जलमार्ग. आता पुढचं जे उद्दिष्ट आहे, गायकवाड सरांनी घ्यावं. पहिले तर नमस्कार. माझं नाव आहे गायकवाड एकनाथ शांताराम. मी भिलवाड शाळेवरून येतोय. सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रश्न आहे, दीर्घोत्तरी प्रश्न आहे. आधुनिक व प्राचीन काळी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची वाहतुकीची यातील फरक सांगा. कोणी सांगू शकत काय? प्राचीन काळी कबुतरांच्या गळ्यात चिठ्ठी बांधली जायची, घोड्यावरून निरोप देण्यासाठी गृहस्थ पाठवले जायचे. त्यानंतर मग पायी पायी माणूस चिठ्ठी घेऊन जायला लागला. आणि आता आधुनिक काळात वाहन, मोबाईल, इंटरनेट, मोबाईल वगैरे संदेश वाहन आहे, वाहतुकीची साधनं आहे, रेल्वे, बस, विमान. मोबाईल वगैरे म्हणाल तर ते संदेश साधन आहे. बरोबर. तर पहिल्या काळात जवळपास पत्रव्यवहार होत होता. त्या आताच्या काळात मॅसेज वगैरे जास्त हे झाल्यामुळे, मोबाईलचं हे झाल्यामुळे सहसा मॅसेजवरच सगळं हे होतं. त्याच्यानंतर हे दुसरा प्रश्न आहे, वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्या परिसरातील उपलब्ध झालेल्या सुविधांची यादी करा. तर वाहतुकीमुळे आपल्या परिसरात जे म्हणजे सुविधा आहे त्याची उपलब्ध झालेली बस स्टँड, सुविधा. पूर्वी बाजार करण्यासाठी खूप अंतरावर जावं लागायचं, त्याच्यात वेळ पण जायचा, कष्ट पण पुरायचे. आता आपल्याच परिसरात आपल्याला त्या वाहतुकीच्या साधनांमुळे प्रत्येक वस्तू उपलब्ध असते. भाजीपाला असू द्या, किराणा असू द्या, की कापड. हे सगळं का सोयीचं झालं? वाहतुकीच्या साधनांमुळे. बरोबर. तर पहिलं आहे की आपल्याला पायी वगैरे वाहतुकीचे साधन होतं की पहिलं बैलगाडा वगैरे याच्यानेच सगळं वाहतुकीचं साधन, काही शेतीचं काम असेल तर काही गिरायचं असेल तर ते होतं. आता जवळपास सगळं सोपं झालेलं आहे. माझं नाव दिलीप शाळीराम पवार, बिना शाळेतून आलेलो आहे. आताच गायकवाड सरांनी विश्लेषण या हायर ऑर्डर थिंकिंग वर प्रश्न विचारले. त्यानंतर आपण हायर ऑर्डर थिंकिंग मूल्यमापन या टॉपिकवर आपण आता प्रश्न विचारणार आहोत. वाहतुकीवर ताण कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करणार? म्हणजे वाहतुकीवरील ताण तणाव कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करणार? गरज असेल तेव्हाच प्रवास करेल. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायचा. म्हणजे आपल्याला जर गरज असेल तरच आपण काय वाहनांचा वापर करणार. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा आपल्याला बाजारात जाण्यासाठी किंवा मार्केटमध्ये जाण्यासाठी, शेतीमध्ये जाण्यासाठी आपण काय बऱ्याचशा वाहनांचा वापर करीत असतो. त्यानंतर वाहतुकीचे प्रकार कोणकोणते आहेत व कोणत्या प्रकारचे आपण साधन वापरतो? बघा, वाहतुकीचे 3 प्रकार आहेत. जलमार्ग, नंतर हवाई मार्ग, रस्त्यावरील मार्ग. तर रस्त्यावरील मार्गावर आपण ट्रक असू द्या, मोटर असू द्या, सायकल असू द्या यासारखे वाहनांचा वापर करतो. त्यानंतर हवेतून जाणारे विमान असू द्या, हेलिकॉप्टर असू द्या यासारख्या वाहनांचा वापर करतो. त्यानंतर जलमार्गाने जहाज असू द्या यासारख्या वाहनांचा आपण इथे वापर करतो. पण आपण जे गटकार्य घेतलं त्या गटकार्यावर आधारित तुम्हाला जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आम्हाला विचारा. आपण कोणकोणते प्रश्न तयार करू शकत होतो.
अजून काही वेगळे प्रश्न तयार करता येत असतील तर सुचवा. वस्तुनिष्ठमध्ये म्हणजे आपल्या आकलनमध्ये, प्रयोजनमध्ये, विश्लेषण, संश्लेषण आणि भूगोल मूल्यमापनामध्ये क्षमता आधारित प्रश्न निर्मिती टप्पा क्रमांक 4 च्या याच्यामध्ये आजचं त्या ठिकाणी सरांनी जे मार्गदर्शन केलं किंवा जी माहिती सांगितली याच्यामध्ये ज्ञान असेल तर ज्ञानावरती आपल्याला जे काही प्रश्न असेल, एखादी वस्तू विद्यार्थ्यांच्या समोर किंवा एखादं साहित्य किंवा एखादं कुठल्याही त्याच्या परिचित असलेली वस्तू सांगून त्याच्यावरती आपल्याला उलट सुलट प्रश्न विचारता येतील किंवा त्याच्यामध्ये सखोल माहिती आपल्याला जाणून घेता येईल. वाहतूक साधन कोणती? उपयोजन प्रश्न होता. उपयोजन आपला इंधन विरहित साधनाचे यामध्ये सर्वात स्वस्त असा वाहतुकीचा मार्ग कोणता हा एक प्रश्न आपण विचारू शकतो. कारण इंधन समस्या ही भविष्यात बरोबर मोठ्या प्रमाणावर येणार आहे. म्हणून आता जे तंत्रज्ञान आहे, आता हायब्रिड टेक्नॉलॉजीकडे आपण वळलोय बऱ्यापैकी. आणि त्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकल्स. आता इलेक्ट्रिक व्हेकल्समुळे म्हणजे जे रस्ते मार्गाने आपण प्रवास करतो त्याचं बऱ्यापैकी आपण इंधनाची बचत करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाची सुद्धा जे ग्लोबल वॉर्मिंग ही जागतिक समस्या निर्माण झालेली आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आपण पर्यावरणपूरक असं म्हणजे रस्ते वाहतुकीशी संबंधित म्हणजे ईव्ही म्हणजे तसं आपण फक्त काय आहे आपल्या डोक्यामध्ये रस्ते वाहतूक म्हणजे जुन्या काळामध्ये बैलगाडी असेल, पायी चालणे म्हणेल, सायकल चालवणे म्हणेल, अशा याच्यावर पण आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि हायब्रिड या जे टेक्नॉलॉजीज यांचं सुद्धा या प्रश्नांमध्ये अंतर्भूत केलं. कारण काय परिवर्तनी संसार का नियम फक्त आपण तेच रस्ते लोह मार्ग किंवा म्हणजे तुम्हाला ऑपोज नाही करते बरं का सर, डोंट मिसअंडरस्टँड. हा पण मग अशा गोष्टी सुद्धा आता त्या इन्व्हॉल्व्ह होणं खूप काळाची गरज आहे. कारण की आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहेत, शिवाय त्याचा पर्यावरणाला कुठलाही इफेक्ट होत नाही, बॅड इफेक्ट होत नाही, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे अशा प्रश्नांचा अंतर्भाव असं मला वैयक्तिक आणि आपलं जे ध्येय होतं की साधनांचा वापर कोणता आहे ते सांगा. जे वाहतुकीला जे इंधन लागते बरोबर, पेट्रोल वगैरे डिझेल ते आता संपुष्टात येणारी सांग बरोबर, परंतु नवीन टेक्नॉलॉजी काय आता अपडेट होतात. तर आज गव्हर्नमेंट म्हणजे भारत सरकार जे आहे तर ते ईव्ही साठी प्रोत्साहन देत आहे. ईव्ही म्हणजे इलेक्ट्रिक आपण व्हेकल जेवढे पण कार असेल. आता एवढंच नाही तर ज्या लोकांना आपण बघा आपल्या मीटरचे बिल खूप वाढले परिणाम बरोबर आहे का नाही. आता तुम्ही 100 युनिटच्या वरती गेला तुमच्या लगेच मीटरचं बिल लगेच वाढेल बरोबर आहे. मी स्वतः माझ्या घराचा या महिन्यात 4700 रुपये बिल भरलेलं आहे घराचा, मी 4 जण. पण जर आता जर आपण विचार केला की आपण जर सोलरचा वापर करून घेतला मग जर सोलर सेट आपण घरामध्ये बसवलं तर आमचा जो मुद्दा आहे वाहतुकी साधन बरोबर आहे का नाही त्याच्या आधारे म्हणजे मी जर इलेक्ट्रिक गाडी घेतली तर त्याची चार्जिंग त्याच्यावर करू शकतो आणि जो इंधनाचा खर्च आहे तो परिणामी आपण कमी करू शकतो. परिणामी त्याचा वापर करून जे प्रदूषण आहे ते प्रदूषण देखील आपल्याला कमी करता येऊ शकतो. तर आशा करतो आम्ही की आजची जी अध्ययन निष्पत्ती आहे की वाहतुकीच्या साधनांचे वर्गीकरण करता येणे आणि वाहतुकीच्या साधनांची माहिती होणे हा घटक आपल्याला समजला असेल. धन्यवाद. एकदम चांगल्या